महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या दुःखद निधनाच्या बातमी समजताच राज्याच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गाव बंदची हाक देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडके आमदार म्हणून ओळखले असलेले कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनाही दुःखद बातमी समजताच ते तात्काळ बारामतीकडे रवाना झाले आहे। अजित पवार यांच्याशी असलेले निकटचे संबंध आणि राजकीय मार्गदर्शनामुळे आमदार काळे यांच्यावरही या घटनेचा मोठा आघात झाला आहे। आज आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। याचवेळी या दुःखद घटनेच्या निषेधार्थ व शोक व्यक्त करण्यासाठी गावबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण शोकमय झाले असून आज सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात येणार आहे। या शोकसभेत सर्व पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन काका कोयटे यांनी केले आहे। या दुःखद घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते व नागरिकांमध्ये तीव्र शोक व दुःख व्यक्त करण्यात येत आहे। आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे नेते कैलासवासी अजितदादा यांचा इतका अकाली मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूवर अजूनही कोणाचा विश्वासही बसत नाही। ज्या अजितदादांनी महिन्यापूर्वी आपल्या कोपरगावमध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रचाराकरता सभा घेतली, आपल्याला मोठं पाठबळ दिलं, विशेषतः अजूनही मला माझ्याबद्दल अजितदादांनी बोललेले शब्द मला आठवतात। माझ्या जीवनाचा गौरव अजितदादांनी त्या सभेमध्ये केलेला होता। अजितदादांनी आत्तापर्यंत अनेक वेळा माझा संपर्क आला, अनेक वर्षापासून मी संपर्कात आहे। या निवडणुकीच्या काळामध्ये खूप वेळा त्यांच्या संपर्कात राहण्याचा योग आला। अजितदादांचे जे काही गुणविशेष आहे, विशेषतः अजितदादांचा वक्तशीरपणा, अजितदादांचा स्पष्ट वक्तेपणा, दिलेला शब्द पाळण्याचे अजितदादांचा स्वभाव हा सगळ्या महाराष्ट्राला आवडत होता। दादांच्या विरोधकांमध्ये देखील अजितदादांच्या या स्वभावाची, या गुणवैशिष्ट्यांची नेहमी चर्चा व्हायची। एखाद्याला स्पष्टपणे बोलण्याबद्दल किंवा कोणाचं काम होणार असेल तरच होणार, होणार नसेल तर नाही सांगण्याची हिंमत ज्या खूप थोड्या नेत्यांमध्ये असते, त्यामध्ये अजितदादांचा नंबर खूप वरचा लागतो। स्पष्ट वक्तेपणामुळे अनेक कार्यकर्त्यांना किंवा जनतेला काही वेळा नाराजही व्हावं लागायचं, परंतु स्पष्ट वक्तेपणा दादांनी कधी सोडला नाही आणि वक्तशीरपणा देखील सोडला नाही। सकाळी 6 वाजता उठून कामाला लागण्याची त्यांची जी पद्धत होती, आजसुद्धा सकाळी 6 वाजता ते उठले। जी काही माहिती मिळाली, मुंबईमध्ये ऑफिसचं थोडं वेळ काम केलं आणि बारामतीमध्ये ज्या काही प्रचारसभा आयोजित केल्या होत्या, त्या प्रचारसभांना हजेरी लावण्यासाठी दादा मुंबईहून विमानानं बारामतीकडे निघाले आणि बारामतीजवळ पोचताच त्यांचं विमान लँड होतानाच त्यांचा भीषण असा अपघात झाला। या अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र शोककळेमध्ये बुडून गेलेला आहे। आपल्या सर्वांचे नेते आशुतोष दादा हे तातडीनं त्यांच्या अंत्यविधीकरता रवाना झालेले आहेत। आपल्या कोपरगावमध्ये देखील मी सर्व व्यापारी बांधवांना, कोपरगावकरांना आवाहन करतो की आज सर्वांनी आपापले दुकानं, आपापले व्यवसाय, आपापले व्यवहार बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करावी। अजितदादांची श्रद्धांजलीची सर्वपक्षीय सभा, अंत्यविधीची वेळ ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस ती तातडीनं सगळ्यांना कळवण्यात येईल आणि आशुतोष दादांच्या मार्गदर्शनानं ती कुठे घ्यायची ते पण निश्चित केलं जाईल। त्याचे निरोप सर्वांना निश्चितपणे दिले जातील आणि ही सर्व शोकसभा, ही श्रद्धांजलीची सभा ही सर्वपक्षीय असेल। सर्व पक्षाच्या नेत्यांनी, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी या श्रद्धांजली सभेमध्ये जी काही वेळ जाहीर होईल त्यावेळी हजर राहावं, उपस्थित राहावं, अशा प्रकारचं मी आवाहन करतो। आणि कोपरगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं
मान्य आशुतोष दादा काळेंच्या वतीनं, काळे कुटुंबांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती शांती शांती.